पालकमंत्रीपद असू देत, मंत्रीपद असू देत, या सगळ्याच टप्प्यांवरती नाराजी नाट्य सातत्याने महायुतीमध्ये बघितलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राने। आता 2029 मध्ये तुम्ही मला कालच म्हणाला होतात की 100% एकत्र महायुती म्हणूनच तुम्ही लढणार आहात। तेव्हा अशा पद्धतीने जेव्हा कोणीतरी वक्तव्य करतं महायुतीतलाच एखादा नेता की मुंडकं छाटलं जातंय आमच्या पक्षाचं एका दुसऱ्या पक्षाकडनं, तेव्हा या सगळ्याचा मतदारांवरती कुठेच परिणाम होणार नाही पुढच्या काही वर्षांमध्ये? मतदार फार सुज्ञ असतात। पूर्वी जी मतदारांना माहिती आहे की अब्दुल सत्तार हे शिवसेनेसाठी संघर्ष करत नाहीत, स्वतःच्या मुलासाठी संघर्ष करतात, हे मतदारांना स्पष्टपणे माहित असतं। त्यामुळे याचा मतदारांवर काहीही परिणाम होणार नाही। तुम्हाला आठवत असेल तर 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला देखील काही ठिकाणी अशी वक्तव्य आली, कोकणामध्ये नारायण राणेचे 2 मुलं नितेशजी राणे आणि निलेशजी राणे यांच्यामध्ये संघर्ष लावण्याचा प्रयत्न केला। काय झालं? या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुती जिंकली। असा संघर्ष करण्याचा, असा वाद पेटवण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जातो। घरामध्ये 2 भाव असतात, त्यांचंही पटत नाही, तिथं देखील वाद होतात, परंतु आमच्यामध्ये कुठेही मतभेद आहेत, मनभेद नाहीयेत। आम्ही महायुती म्हणून आणि आमचा अजेंडा स्पष्ट आहे। ठीक आहे नवनाथजी, आता आपल्यासोबत शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी खासदार माफ करा चंद्रकांत खैरे आहेत। चंद्रकांतजी, आपलं स्वागत आहे झिरो आवर मध्ये। आणि आता तुम्ही चर्चा ऐकली असेलच, पण सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की सत्तारांची खतखत गेले काही दिवस सुरू असलेली ही व्यक्तिगत आहे, असं काल मनीषा कायंदे जेव्हा आलेल्या होत्या झिरो आवरवरती तेव्हा त्या म्हणालेल्या होत्या। फक्त संभाजीनगरची जागा हातातून गेल्यामुळे आहे असं लोकांचं म्हणणं आहे। तुमचं काय म्हणणं आहे? ही खतखत केवळ त्यामुळेच आहे का? अब्दुल सत्तारांची खतखत ही त्यांनी अनेक वेळेस बोलून दाखवली, पण आता मात्र ही इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी बंड केल्यासारखं वाटतंय। अनेकांना वाटतंय हे बंडच चाललंय म्हणून। त्यामुळे हा सगळा जर प्रकार पाहिला तर महायुतीमध्ये खूप बेबनाव आहे हे दिसून येतं। एकाच ठिकाणी 3-3, 4-4 ठिकाणी झालेलं आहे, आत्ताच आपण ऐकलं तुमच्याकडनं। आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की हे बेबनाव जास्त आहे। आता उद्या फॉर्म मागे घेण्याची वेळ आहे। एखाद्या वेळेस मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे जर उद्या परत त्यांना समजून सांगतील आणि मग काहीतरी आश्वासन देतील की बाबा 2.5 वर्षानंतर परत आता मंत्री बदलणार आहे, तर ते त्यांना जागा पाहिजे असेल म्हणून त्यांनी हे सुरू केलं, असं हे पण अनेकांनी बोलून दाखवलं। पण मला या ठिकाणी हेच सांगायचं की आता हे बेबनावाने आता कुठेतरी यांच्यामध्ये बेबनाव आणि यांच्यामध्ये भांडणं विंतुष्ट यायला सुरुवात झालेली आहे आणि ती आमच्यासाठी चांगली आहे। तो तर भाग वेगळा आहे, पण चंद्रकांतजी, मला आणखीन तुम्हाला एक गोष्ट अशी विचारायची आहे की संभाजीनगरची जागा ही शिवसेनेचा किल्ला, मुळात संभाजीनगर हा विविध पद्धतीवरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने पण राहिलेला आहे, परंतु आता कुठेतरी बालेकिल्लाच होता। त्यामुळे आता कुठेतरी आपले बालेकिल्ले हातातून सुटत चाललेत, अशा पद्धतीची ही कुठेतरी असलेली चिंता आहे का, खतखत आहे का? कारण पक्ष नेतृत्वाला सुद्धा अब्दुल सत्तारांनी म्हटलंय की सावध राहायची गरज आहे। काय वाटतं तुम्हाला? नाही, ऍक्च्युअली मी आपल्याला सांगतो की मागच्या वेळेस शिवसेना एकच होती, तर त्यावेळेस आणि युती पण होती, त्यावेळेस अंबादास दानवे हे त्या ठिकाणी निवडून आले होते। नंतर मग शिवसेना यांनी फोडून टाकली या दोघांनी पण, आणि नंतर मग हे पाहिल्यानंतर मग आता तिथून एक ग्रुप सुरू झाला। पण आता ज्या शिवसेना प्रमुखांची शिवसेना यांनी फोडली, तीच गत आता यांची शिवसेना फोडण्याचं काम त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी करते असं लोकांना दिसून येत आहे। आणि म्हणून मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो की आज ह्या अशा प्रकाराने म्हणजे राजकारण एकदम खालच्या पातळीवर गेलं असं लोक सुद्धा म्हणतात। पण खैरेजी, एक अगदी सोपा प्रश्न विचारते तुम्हाला की शिवसेनेचं मुंडकं छाटताय भाजप, या विचारांशी, या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का अब्दुल सत्तारांच्या? नाही, हे बरोबर आहे। ते काय आम्ही रोजच पाहतो ना, लोकलमध्ये असल्यामुळे आम्हाला माहीत पडतं। रोज लोकलच्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा बातम्या येत असतात। तो त्याच्या लोकांना हे करतो, हा त्यांच्या लोकांना हे करतात, हे त्यांच्या लोकांना हे करतात, हे सगळं चालू आहे। आणि म्हणून आम्हाला सगळं दिसून येतं की चंद्रकांतजी, हे तुम्ही स्थानिक पातळीवरती म्हणताय, पण फक्त स्थानिक पातळीवर नव्हे तर संपूर्ण राज्यामध्येच कुठेतरी शिवसेनेच्या सगळ्या जागा कॅप्चर करणं किंवा अशा पद्धतीने पिछेहाट करण्याचा हा एक सिस्टमॅटिक प्रयत्न आहे असं तुम्हाला वाटतं का भाजपचा? हो ताई, मी
सांगतो ताई. हां आता तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी